नमस्कार मित्रांनो, शोभना किचनमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन डिश घेऊन आली आहे, अंडा तवा मसाला। त्याला लागणारे साहित्य बघूया। आता मी इथे वाटण तयार करून घेते। 16 ते 15 मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि अर्धा इंच आलं घेतलंय आणि 4 मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि कोथिंबीर घेतली आहे। तर तुम्ही बघू शकता माझं वाटण तयार झालं आहे। अशा प्रकारे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता मी अंडी कापून घेते। अशा प्रकारे आपल्याला अंडी कापून घ्यायची आहेत। मी आता अंडी सगळी कापून घेतली आहेत आणि मी इथे पॅन मध्ये तेल तापवायला ठेवला होता। त्यामध्ये लाल मसाला आणि हळद आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे। गॅस मीडियम मध्येच ठेवा, नाहीतर आपला मसाला करपून जाईल। आणि जी आपण अंडी कापून घेतली होती ती फ्राय करून घेऊया आणि स्लो गॅसवरच आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायची आहेत। आणि हलक्या हाताने आपण अंड्यांना हलवूया। तर तुम्ही बघू शकता माझी अंडी अशी फ्राय झाली आहे। जास्त आपल्याला करपवायचं नाही आहे। आणि मी साईडलाच कढई तापवायला ठेवली होती, तेलही तापलं आहे आणि त्यामध्ये मी जिरं टाकलं आहे। अर्धा चमचा जिरा आहे आणि 4 मोठे कांदे घेतले आहेत आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत 7 ते 8। आणि इथे मी 2 मोठे टमाटर घेतले आहेत आणि जो आपण अंडा फ्राय करून घेतला होता त्या तव्यामधला मी मसाला इथे टाकला आहे आणि जो हिरवा वाटण तयार करून घेतला होता तो ॲड करते। छानपैकी आपल्याला आता हे परतून घ्यायचे। मस्त एक ग्रेव्ही तयार करायची आहे। आता मी आपले मसाले ॲड करते। अर्धा चम्मच हळद आणि 2 मोठे चम्मच घरगुती मसाला आणि 1 चम्मच लाल तिखट। तुम्ही तिखट तुमच्याप्रमाणे टाका, तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर तुम्ही तिखट कमी करू शकता। आणि 1 चम्मच धने पावडर आणि 1.5 चम्मच गरम मसाला। छानपैकी आता आपण ह्याला परतून घेऊया आणि चवीनुसार मीठ ॲड करते। आणि थोडासा पाणी टाकलं आहे मी, जास्त नाही टाकायचं आहे कारण की आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे। आपला वाटण खाली लागू नये म्हणून मी इथं थोडासा पाणी ॲड केलं आहे। आता आपली ग्रेव्ही तयार झाली आहे। आता जी आपण अंडी फ्राय करून घेतली होती ती ॲड करूया। 2 ते 3 मिनटं फक्त आपल्याला ह्याला वाफेवर शिजून घ्यायचे, बाकी काही नाही। आणि मग नंतर गॅस ऑफ करायचा। तुमच्याकडे जर मोठा असा तवा असेल तुम्ही तव्यावर करू शकता आणि खूप छान लागते रेसिपी। तुम्ही पावासोबत, भाकरीसोबत या चपातीसोबत खाऊ शकता। पण पावासोबत नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल। आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे, फक्त 15 ते 20 मिनटं यायला लागतात। तुम्ही वाटण आपलं छानपैकी असं भाजून घ्या आणि नंतर जे आपले अंडे आपण फ्राय करतो ती ॲड करा आणि पटकन तयार होणारी रेसिपी आहे ही। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की ही डिश आवडेल। फायनली आपल्या
तवा अंडा मसाला तयार झाला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर प्लीज मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.